नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लोंढे OSC। मित्रांनो, आज आपण क्लास 9चा प्रॅक्टिस सेट 8.2 पाहणार आहे, जो की आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करणार, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये। पार्ट 2 मध्ये आपण टेबल पाहणार आहे आणि पार्ट 2 मध्ये आपण पुढचे क्वेश्चन पाहणार आहे। जर तुम्ही सर्वजण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं असेल त्यांचं खूप खूप आभार। चला सुरू करूया प्रॅक्टिस सेट 8.2 ऑफ ट्रिग्नोमेट्री लेसन क्लास 9। तो क्वेश्चन बघा, मी फळावर लिहिला आहे, इन द फॉलोइंग टेबल अ रेशो इज गिवन इन ईच कॉलम। हा टेबल ड्रॉ केला आहे, ओके। यामध्ये तुम्हाला प्रत्येक याचा रेशो तुम्हाला दिलेला आहे प्रत्येक कॉलममध्ये, ठीक आहे। फाइंड द रिमेनिंग 2 रेशो। इथं तुम्हाला प्रत्येकाचे 2 रेशो फाइंड करायचे प्रत्येक कॉलमचे, इन द कॉलम अँड कम्प्लीट द टेबल। मग प्रत्येक कॉलममध्ये तुम्हाला 1 रेशो दिलेला आहे आणि इतर 2 रेशो तुम्हाला फाइंड करायचे आहे। बघा, प्रत्येक कॉलममध्ये सेम पोझिशन आहे। आपण काय करूया की फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया, त्याच्यानंतर जे रूटवाले आहेत ना ते सॉल्व करूया, कारण की विद्यार्थ्यांना रूटवाले क्वेश्चन सॉल्व होत नाही आणि बाकीचे क्वेश्चनचा सराव तुम्ही करा। नाही जमल्यास कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा, मी तुम्हाला सांगेन। पाहूया फर्स्ट क्वेश्चन। याच्यामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आहे 35/37। सॉल्व कसं करायचं ते एक इझी मेथड आपण पाहूया। याच्यामध्ये आपण आधी ट्रायंगल ड्रॉ करायचा। ट्रायंगलमध्ये आपण कुठलंही नाव द्या, ABC आपण नाव देऊया, ट्रायंगल ABC। बीच्या इथं आपण राईट अँगल कन्सिडर करूया आणि सीच्या इथं आपण घेऊया थिटा। आता कॉस थिटा तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे रेशो दिला आहे 35/37 व्हॅल्यू दिली आहे। काय करूया आता, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, तर कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेन्यूस। मग सगळ्यात पहिले आपण काय करूया, हायपोटेन्यूस फाइंड करूया। तर राईट अँगलच्या बरोबर एक्झॅक्ट समोर जी असते साइड ती असते लॉंगेस्ट साइड, जे की असते हायपोटेन्यूस, ठीक आहे। आता हा जो थिटा आहे, या थिटाची ही झाली अपोजिट साइड आणि ही झाली याची ॲडजस्ट साइड, राईट। आता काय करूया, आपण कॉस थिटाचा फॉर्म्युलामध्ये आपण बघूया। जर आपण कॉस थिटामध्ये फॉर्म्युला भरला, ठीक आहे, इथं जर आपल्याला शोधायचं झालं तर आपण शोधणार काय, तर फॉर्म्युला काय आहे, ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेन्यूस, ठीक आहे। मग आता याची कोणती आली सांगा, ॲडजस्ट साइड, तर ॲडजस्टंट साइड आली BC आली, अपॉन हायपोटेन्यूस कोणती आली, तर AC आली, राईट। याचा अर्थ इथं आपण ॲडजस्ट साइड घेतो BC आणि हायपोटेन्यूस घेतो आपण AC घेतोय। आता इथं बघा, तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे याला इक्वल दाखवायची। सो BC अपॉन AC इज इक्वल टू 35/37, हा झाला याचा रेशो। आता BCची 35 व्हॅल्यू आणि AC 37 व्हॅल्यू एक्झॅक्ट आपण समजू नाही शकत। मग आपण काय करायचं, त्याला K कन्सिडर करायचा। तो इथं आपण काय करायचं, BCला आपण समजूया 35K आणि ACला समजूया 37K समजूया। हे समजून घेतलं, आता या व्हॅल्यू इथं भरूया आपण। सो BC बघा 35K आहे ते आपण इथं लिहूया आणि AC 37K आहे ते आपण इथं लिहूया, ओके। आता आपल्याला फक्त फाइंड कोणता करायचं, AB। सेम आपण बाकी सगळ्या क्वेश्चनमध्ये असंच करणार आहे, ठीक आहे। पण आता आपण AB जर फाइंड आउट करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला इथं पायथागोरसचा थेरम वापरावा लागेल। तो कसा थेरम वापरायचा बघा, सगळ्यात पहिले आपण काय लिहायचं, ट्रायंगलचं नाव लिहायचं। मग लिहिताना लिहायचं इन ट्रायंगल ABC, कॉमा द्यायचा, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री। मग ABCचं बी काय आला, 90 डिग्री। देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, आता पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला काय, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर। सो हायपोटेन्यूस कोणती आहे इथं बघा, AC। सो इथं आलं AC स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 कोणती आली, AB स्क्वेअर प्लस साइड 2 कोणती आली, BC स्क्वेअर, ओके। आता इथं व्हॅल्यू भरूया आपण, AC स्क्वेअर जी की व्हॅल्यू आहे 37K स्क्वेअर। सो इथं लिहूया 37K, ओके, स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया आपण, इज इक्वल टू AB स्क्वेअर। ABची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर। BCची व्हॅल्यू आहे 35K स्क्वेअर। आता या सर्वांचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे। सगळ्यात पहिले आपण करूया 37K स्क्वेअर, म्हणजे 37चा स्क्वेअर करण्यासाठी 37 × 37 आपण मल्टिप्लाय करूया। सो इथं बघा, 7 7 49, इथं आले 9, हातच्याला गेले 4, ओके। 7 त्रिक 21, 21 आणि 4 झाले 25 झाले, ओके। आता 0 घेऊया, इथं 3 ने घेऊया आपण, इथं 3 7 21, 1 हातच्याला किती आले, इथं
2 आले, 3 3 9, 9 आणि 2 किती झाले 11 आले. इथं बेस करूया 9 6 3 1 1369. दॅट मीन्स 1369. सो 1369 लिहिले इथं आपण. ए बी स्क्वेअर ॲज इट इज लिहूया. 35चा स्क्वेअर करूया आपण. हे झाले 1369 के स्क्वेअर. के राहिला होता 35 के करूया. के स्क्वेअर म्हणजे 35 इंटू 35 करूया आपण. चला करूया सगळ्यांनी. ओके. 5 5 25 हातच्याला 2 5 3 15 15 2 17 0 3 5 15 हातच्याला 1 3 3 9 9 आणि 1 10 5 किंवा 7 5 12 हातच्याला 1 आणि 1 2 एकाचे किती आले 1225 आले. सो इथं आपण लिहूया 1225 लिहूया के स्क्वेअर. आता मित्रांनो काय करायचं आपल्याला तर इथं तुम्हाला ए बीची व्हॅल्यू काढायची आहे. सो हा जो पॉझिटिव्हमध्ये आहे हा इथं नेगेटिव्ह म्हणा. आता काही विद्यार्थी विचारतात सर यालाच का पाठवता याला का नाही. कसं असतं बघा ज्या दोन्ही व्हॅल्यू असतात ना त्या व्हॅल्यूमध्ये लहान व्हॅल्यू जाते मोठ्या व्हॅल्यूच्या बाजूला, मग तिथे साईन चेंज होतात. मग तो प्लसमध्ये असेल तर मायनसमध्ये होऊन जाईल. मग इथं आपण काय करूया थोडं इथे जागा कमी पडते आपण इथं लिहून दाखवूया. सो इथं 1369 के स्क्वेअर मायनस हा बघा प्लसमध्ये इथं मायनस होईल 1225 के स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअरला इथंच ठेवायचं बिकॉज ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला तिथंच ठेवायचं असतं मित्रांनो. आता काय करायचं सबट्रॅक्शन करूया. आता सबट्रॅक्शन जर केलं आपण 1369 मायनस 1225 हे सबट्रॅक्शन करूया. 9 - 5 4 6 - 2 4 ओके 3 - 2 1 1 - 1 0 म्हणजे किती आलं 144 के स्क्वेअर. ओके केचं सबट्रॅक्शन होणार नाही. के स्क्वेअर तसं द्यायचं इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. आता काय करूया आपण दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट काढूया. मग आपण लिहिताना लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. ओके टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. आता याचं स्क्वेअर निघून जाणार आपल्याला फक्त ए बी मिळणार आणि 144 हा 12चा स्क्वेअर आहे. सो इथं आन्सर येणार 12K. ओके याचं स्क्वेअर निघून जाणार. सो ए बीची व्हॅल्यू काय आली देअरफॉर ए बी व्हॅल्यू इज इक्वल टू किती आली इथं 12K आली. ओके सो आपण इथं व्हॅल्यू किती भरणार इथं अपोजिट साईड किती आली आपली 12K आली. राईट. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला बाकीचे सॉल्व करून आपण रेशो फटाफट सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता काय करूया साइन थिटा टॅन थिटाची व्हॅल्यू भरूया. साइन थिटाची व्हॅल्यू भरण्यासाठी साइन थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. काय फॉर्म्युला अपोजिट साईड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस. ओके सो आता बघा थिटाची अपोजिट साईड कोणती आहे इथं ए बी आहे. सो इथं आली ए बी अपॉन हायपोटेनस कोणते आहे इथं ए सी. ए सी आपण लिहिलं इथं. ए बीची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 12K. इथं आपण लिहिलं 12K अपॉन ए सीची व्हॅल्यू आहे 37K. इथं लिहिलं आपण 37K. आता के कॅन्सल करूया बिकॉज तो आपण कन्सिडर केला होता. इथं व्हॅल्यू आली 12/37. सो किती व्हॅल्यू आली इथं 12/37. सो आपण इथं लिहूया 12/37. एक व्हॅल्यू आपण पुटअप केली. आता आपल्याला दुसरी व्हॅल्यू पुटअप करायची आहे जे की टॅन थिटाची. सो इथं बघा टॅन थिटा. सो टॅन थिटाची व्हॅल्यू भरण्यासाठी टॅन थिटाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय फॉर्म्युला अपोजिट साईड ऑफ थिटा अपॉन ॲडजस्टंट साईड ऑफ थिटा. सो टॅन थिटाचं बघा अपोजिट साईड कोणती आली इथं ए बी आली अपॉन ॲडजस्टंट कोणती साईड आली बी सी आली. सो इथं बी सी. सो ए बीची व्हॅल्यू किती आली इथं 12K. सो इथं लिहायचं आपण 12K आणि ॲडजस्ट साईड किती आहे इथं 35K. इथं लिहिणं आपण 35K. के कॅन्सल 12/35. सो इथं किती आन्सर आलं आपलं 12/35 जे की आपण इथं भरणार 12/35. सो बघा इथं मित्रांनो आपण इथं व्यवस्थितरित्या सॉल्व केलेलं आहे दोन्ही रेशो साइन थिटा आणि टॅन थिटा. सो अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा सॉल्व करू शकतो. खूप इझी आहे काही कठीण नाही आहे. तुम्हाला कठीण वाटलं तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपलं ओम सरस्वती कोचिंग क्लासेस नावाने बॅच चालते. आपल्या 2 शाखा आहे. एक आहे दुधेभावी गावामध्ये समाज मंदिरा शेजारी दुधेभावी गावात फलटण तालुका आहे आणि दुसरी शाखा आपली कोळकीमध्ये आहे फलटणमध्ये मोडतं. तर इथं तुम्ही येऊ शकता. ऑफलाईन क्लासेस आहे 8वी 9वी 10वीचे. आता आपले ॲडमिशन चालू आहे इयत्ता 10वीचे 9वीच्या मुलांचे. पहिली बॅच आपली फुल झालेली आहे.
दुसऱ्या बॅचचे ॲडमिशन आपले चालू आहे, तुम्ही येऊ शकता, इथे क्लासमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, इथेसुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल. प्लस समजा तुम्ही खूप लांब राहता तर आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनसुद्धा आपण व्हिडिओ पाठवतो, तिथंसुद्धा तुम्ही शिकू शकता. आणि दुसरी गोष्ट यूट्यूबवर तर अवेलेबल आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही असाल शिकू शकता. तर मित्रांनो हे लिहून घ्या. पाहूया आपण पुढचा रेशो काढूया. आता आपण काय करूया, पुढचा रेशो आता हे तुम्हाला जमतील असं गृहीत धरून मी हे दोन तुम्हाला सांगतो जे की रूटमधले आहे. बिकॉज एव्हा ना आम्हाला वर्गामध्ये सुद्धा विचारलं होतं की सर हे रूटमधले क्वेश्चन आम्हाला सांगा. ओके, हे आम्ही सॉल्व करतो. ओके, आता वेळाभावी काय आहे की मला हे दोन फक्त सांगणं जमेल, हे बाकीचे सांगू शकतो त्यातही काय हरकत नाही, परंतु ते जर शिकवत बसलो तर काय होणार व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊन जाईल. काही कन्सेप्ट तुम्हाला कळायला आहे हे तुम्ही लिहून घ्या. पाहूया आपण पुढचा प्रश्न. मित्रांनो पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहे हा कॉस थिटाचा, जो की 1/√3 आहे. सेम प्रोसेस करणार आपण. कॉस थिटा इज इक्वल टू 1/√3. कॉस थिटाचा आता आपण इथं फॉर्म्युला लिहिणार. फॉर्म्युला काय आपला, ॲडजस्टंट साईड ऑफ थिटा अपॉन हायपोटेन्यूज. सो कोणती है ॲडजस्टंट साईड इथं BC आहे, सो आपण BC लिहिली. आपण हायपोटेन्यूज कोणती आहे इथं AC, ते आपण AC लिहिली. आता आपण या दोघांना काय इक्वल लिहिणार. देअरफॉर BC अपॉन AC इज इक्वल टू 1/√3. ओके, किंवा 1/√3. आता इथं डायरेक्ट व्हॅल्यू नाही म्हणणार आपण, लिहिताना BC इज इक्वल टू 1K अँड AC इज इक्वल टू √3K हे आपण असं लिहिलं. आता आपण पायथागोरसचा फॉर्म्युला वापरणार. ओके, मग इथं लिहिताना इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम जो आपण आत्ताच बघितला, काय आहे तो, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. सो याच्यामध्ये कोणती हायपोटेन्यूज साईड AC, सो इथं आपण लिहूया AC स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 AB स्क्वेअर प्लस साईड 2 BC स्क्वेअर. ओके, आता इथे AC जी आहे ACची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे इथं √3K. मी इथं लिहून ठेवतो √3 आणि इथं ॲडजस्ट साईड जी आहे ती व्हॅल्यू आहे 1. ओके, √3K 1K. ओके, सो इथं AC स्क्वेअर आहे, इथं √3K स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर ॲज इट इज आहे ना प्लस BC स्क्वेअर. BC किती आहे 1K, सो 1K स्क्वेअर करणार. आता √3चा स्क्वेअर, आता इथं कच्चं काम दाखवतो. √3चा K स्क्वेअर कसा करायचा, बऱ्याच मुलांना जमत नाही. हे बघा, अंडररूटमधली कोणतीही व्हॅल्यू असेल ना त्याचा स्क्वेअर केला तर 30 संख्या येते. कसं ते तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली बघा. आता √3चा स्क्वेअर मला करायचं असेल √3 इंटू √3 मी असं येणार. त्यानंतर मी काय करणार, दोन्ही नंबर सेम आहे, सो 3 इंटू 3. ओके, 3 3 जा 9 आणि 9चं स्क्वेअर किती येतं 3. म्हणजे हे झालं याचं प्रॅक्टिकल रिझन झालं की √3मधली व्हॅल्यू तीच व्हॅल्यू घ्यायची असते. सो आपल्याला चिंता करायची गरज नाही विद्यार्थ्यांनो. तुम्हाला √3ची व्हॅल्यू आली तर तुम्ही तीच व्हॅल्यू घेत जा. ओके, म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट काढून टाका. हे व्हॅल्यू आता मी इथं पुढे देतो जाग्याअभावी. √3चा K स्क्वेअर आहे, √3K स्क्वेअर. सो आन्सर येणार 3K स्क्वेअर. अंडरस्टूड, इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस आता 1चा स्क्वेअर तर तुम्हाला माहिती आहे 1च आहे ना, 1 आणि Kचं स्क्वेअर K स्क्वेअर. आता आपण काय करूया, हा प्लसमध्ये इथं होणार मायनस, सो 3K स्क्वेअर मायनस हा होणार 1K स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. आता 3मधून 1 गेलं तर 2K स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. ओके, आपल्याला ABचा आन्सर पाहिजे. मग आपण इथं काय येणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. ओके, आता इथं काय करणार, याचा स्क्वेअर गेला, हा फक्त AB उरला, याचा स्क्वेअर गेला. आता 2चं स्क्वेअर रूट येत नाही बघा, कन्फ्यूज होऊ नका. 4चं स्क्वेअर 2 येतं. ओके, 4 आहे ना त्याचं स्क्वेअर रूट तुम्ही काढाल तर आन्सर 2 येतं. पण 2 जर स्क्वेअर रूटमध्ये असेल, ओके, म्हणजे त्याचं मला स्क्वेअर रूट काढायचं असेल ना 2चा, तर तो मला अंडररूटमध्ये लिहावं लागेल. सो 2चा स्क्वेअर रूट किती आहे ना √2 आणि Kचा स्क्वेअर रूट K आहे ना, म्हणजे ABची व्हॅल्यू किती आली √2K आली. आता इथं AB कुठं आहे, या बाजूला आहे, इथं आपण येणार √2K लिहिणार. गॉट इट, कळलं सगळ्यांना. अशा प्रकारे आपण व्हॅल्यू काढली. आता बाकीची व्हॅल्यू सहज भरता येईल, तर आपल्याला इथं व्हॅल्यू भरायची आहे, तर साइन थिटा भरायची आहे. तर मित्रांनो साइन थिटाचं काय फॉर्म्युला आहे, सगळ्यांचा पाठ झाला असेल. ओके,
जो की आहे अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस. ओके, सो इथं आपण काय करणार, अपोजिट साइड कोणती आहे थिटाची, ए बी. सो इथे आहे ना ए बी अपॉन इथं हायपोटेनस कोणती आहे, ए सी. सो इथे लिहिलं आपण ए सी. आता आपण व्हॅल्यू भरूया. ए बी किती आहे इथं, √2k आणि ए सी किती आहे, √3k. याचा अर्थ काय होणार इथे, हे 2k आणि √3k आहे, तर के कॅन्सल होणार आणि फक्त व्हॅल्यू काय होणार इथं, √3 बाय √2 बाय √3. ओके, हे आलं याचा आन्सर, जे की आपण इथं लिहू शकतो. त्यानंतर उरलं टॅन थिटाचं उत्तर, ते पण आपण लिहून घेऊया इथं. सो इथं बघा टॅन थिटा इज इक्वल टू, तो काय व्हॅल्यू लिहिणार आपण, आधी फॉर्म्युला काय, अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ थिटा. सो अपोजिट साइड कोणते आहे इथं, ए बी. सो आपण इथे ए बी अपॉन ॲडजसंट कोणते आहे इथे, बी सी. आपण येते बी सी. ए बीची व्हॅल्यू इथे किती आहे, √2k आणि इथं बी सीची व्हॅल्यू आहे ओके 1k. के कॅन्सल, √2 अपॉन 1 म्हणजे किती आली व्हॅल्यू, √2 आली. सो इथं आपण लिहिणार √2. आय होप तुम्हाला कळलं असेल. पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. मित्रांनो पाहूया आपण याच्यामध्ये जो लास्ट कॉलम आहे तो. ओके, आता तो आहे 1/2 √2. ओके, सो इथं लिहिताना आपण लिहूया टॅन थिटा इज इक्वल टू 1/2 √2. टॅन थिटाचा लिहूया आपण फॉर्म्युला, काय आहे तो, अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ थिटा. सो कोणती अपोजिट साइड आहे इथं, ए बी आणि कोणती हे ॲडजसंट, बी सी. ओके, सो आता आपण काय, हे इक्वल झाले, देअरफॉर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू 1/2 √2. ओके, आता हे यांच्या डायरेक्ट फिगर नाही आहे. सो इथं ए बीची व्हॅल्यू आपण लिहिणार 1k आणि इथं बी सीची व्हॅल्यू येणार 2√2k. आपण त्याला के मांडणार. ठीक आहे, आता हे व्हॅल्यू इथं भरूया. अपोजिट साइड बघा कोणते इथं 1k आणि इथं आहे 2√2k व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आता काय करूया आपण, पायथागोरसचा थेरम वापरूया. ओके, इथं लिहायचं इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम हायपोटेन्यूज स्क्वेअर जो की आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके, ए सी स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ए बीची व्हॅल्यू बघा इथं, ए बीची व्हॅल्यू किती 1k. सो वी विल राईट हिअर 1k स्क्वेअर प्लस बी सीची व्हॅल्यू आहे 2√2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, के ब्रॅकेट स्क्वेअर. सो 1चा स्क्वेअर 1च येतो, केचा स्क्वेअर के स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 येतो. आता हे कच्चं काम दाखवतो, 2√2 ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिले 2चा स्क्वेअर करायचा, 4 येतो आणि √2चा स्क्वेअर 2च आहे ना, मी तुम्हाला आधी पण शिकवलं. सो 4 2 8. सो आन्सर किती आलं, 8k स्क्वेअर. सो 1 + 8 9k स्क्वेअर. सो किती आन्सर आलं, 9k स्क्वेअर. सो आपल्याला आता काय करायचं, याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. देअरफॉर जर आपण याचा स्क्वेअर रूट काढला, सो ए सी इज इक्वल टू 9चा स्क्वेअर रूट किती येतो, 3 येतो, 3k हे आलं याचा आन्सर. ओके, ए सीचं म्हणजे इथं लिहितो 3k. आता आपण व्हॅल्यू भरूया. इथं बघा साइन थिटा, काय फॉर्म्युला साइन थिटा सांगा सगळ्यांनी. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थिटा आपण हायपोटेन्यूज. सो इथं अपोजिट साइड कोणते आहे इथं, ए बी. ओके, आपण हायपोटेन्यूज कोणते आहे इथं, ए सी. सो ए बीची व्हॅल्यू इथं 1k आणि इथं ए सी तुमचा आला 3k. के कॅन्सल, 1/3 आला. सिमिलरली तुम्ही इथं लिहू शकता, इथं बघा 1/3. आता काढायचं तुम्हाला कॉस्टची व्हॅल्यू. सो कॉस्टची व्हॅल्यू कशी काढणार, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, ॲडजस्टेड साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेन्यूज. मग कोणती आहे ॲडजस्ट साइड इथं, बी सी. ओके, अपॉन हायपोटेन्यूज कोणती आहे, ए सी. सो बी सीची व्हॅल्यू इथे किती आहे, 2√2k आणि इथं ए सीची व्हॅल्यू किती आहे इथं, 3k. सो 3k कॅन्सल, 2√2/3 ही आली याची व्हॅल्यू. तुम्ही इथे लिहू शकता 2√2 ओके अपॉन 3. ओके, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.
बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला जसं व्हिडिओ अपलोड केलं ते तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि याचे बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. आय होप आणि मला विश्वास आहे ते तुम्हाला सुटेल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.